छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। रणपती शिवराय स्वारी आग्रा महाराष्ट्रामध्ये उत्सुकता असलेला सिनेमा 30 जानेवारी रोजी सिनेमा तमाम रसिक श्रोत्यांच्या भेटीला येतोय। शिवराज अष्टकातले 6वे पुष्प या ठिकाणी शिवपूजनासाठी सर्व मान्यवर यांनी व्यासपीठावर यावे। मी या ठिकाणी नावं घेतो। माननीय दिग्पालजी लांजेकर, त्यानंतर निर्माते आदरणीय मुरलीधर छतवानी साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय। यानंतर शिवपूजनानं कार्यक्रमाची सुरुवात होती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून त्यांचं वंदन करून मंगलम आई भवानी, मंगलम भगवा ध्वजम, मंगलम पुंडलिकाक्षे, मंगलाय शिव छत्रपती। तुमच्या माझ्या या राष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन इतिहासावरती आधारित शिवराज अष्टक ही मालिका आदरणीय कैलासवासी भालजी पेंढारकरांनंतर जर छत्रपती शिवाजी महाराज हे पडद्यावर जर दिसले असतील तर त्याचं सर्व श्रेय शिवराज अष्टकाला गेल्याशिवाय राहत नाही। शिवराज अष्टकाची ही पुण्याई आहे आणि बघता बघता शिवराज अष्टकानं या 6व्या पुष्पाचा टप्पा घातलेला आहे आणि ह्या 6व्या पुष्पाचं नाव आहे रणपती शिवराय स्वारी आग्रा। अशी एकमेव स्वारी, अशी एकमेव मोहीम की जी छत्रपती शिवरायांच्या चातुर्यानं अशा पद्धतीनं गाजली की आज देखील इतिहासाची पानं सांगतात शिवछत्रपती परमुलुखात गेले, बादशहाच्या त्या ठिकाणी दरबारामध्ये गेले, शत्रूच्या वेढ्यात सापडले, कैदेत सापडले, परंतु शिवरायांच्या चातुर्याने त्यांनी गरुड झेप घेतल्यानंतर एकमेव असा उल्लेख आहे, ही एकमेव आग्रा स्वारी अशी आहे की त्यांच्या सोबत गेलेली सर्व माणसं जिवंत परत आणली आणि ते सुद्धा बादशाच्या तावडीतनं। असे आपले रणपती शिवराय आणि त्याची स्वारी आग्रा या सिनेमाच्या या ठिकाणी मोठ्या कार्यक्रमासाठी आपण सारेजण जमलेले आहोत। आलेल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। मी या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो, कुमार मंगत पाठक, माननीय अभिषेकजी पाठक हे या ठिकाणी त्यांचं, त्यानंतर माननीय मुरलीधरजी छतवानी साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचे, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया। निर्माते हा सिनेमाचा सर्वात मुख्य आधार असतो, हा पाया असतो। ज्ञानदेवे रचिला पाया आमच्या वारकरी संप्रदायामध्ये म्हटलं जातं। सिनेमाचा पाया म्हणजे निर्माता। सर धन्यवाद। यानंतर मुगाफीचे क्रिएटिव्ह हेड अर्जुनजी मोगरे यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। रणपती शिवराय स्वारी आग्रा, पॅनोरमा स्टुडिओ आणि मुगाफी निर्मित या सिनेमाच्या या कार्यक्रमास त्यांचं स्वागत केलं जात आहे। यानंतर मार्केटिंग मॅनेजर जमील चौधरी यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे। पॅनोरमा म्युझिकचे माननीय जमीलजी चौधरी साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे, त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे। आपण सारेजण या सिनेमाच्या हे जे मुख्य खांब आहेत त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। निर्माते मंडळी आणि ही सर्व टीम नसेल तर सिनेमा हा पूर्ण होऊ शकत नाही, हा त्याचा पाया आहे आणि या सगळ्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। आदरणीय दिग्पाल दादा लांजेकर हे त्यांचं सहर्ष स्वागत करत आहेत। यानंतर ही जागा आणि शूटिंगसाठी व आपल्या कार्यक्रमासाठी उपलब्ध आपल्याला वारंवार मिळते आणि पुणे जिल्ह्याची ही ओळख बनलेली जगप्रसिद्ध अशी शिवसृष्टी, या शिवसृष्टीतर्फे सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी मी आदरणीय अमृतराव पुरंदरे
यांना अशी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचंय. माननीय श्री अजितराव आपटे यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. माननीय श्री अनिलराव पवार यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. आणि या ठिकाणी अश्वदलाचं अश्व प्रशिक्षणाचं गेली अनेक वर्ष शिक्षण देणारे आमचे गुणेशदादा पुरंदरे यांना सुद्धा अशी विनंती करतो की त्यांनी देखील व्यासपीठावर यायचंय. आणि या ठिकाणी पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आणि आम्हा सर्वांचे गुरुवर्य बाबासाहेब पुरंदरे यांचे सुपुत्र अमृतदादा पुरंदरे व्यासपीठावर आलेले. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. त्यांचं स्वागत या ठिकाणी दिग्पालदादा लांजेकर करत आहेत. पुरंदरे साहेब धन्यवाद. यानंतर गुणेशदादा पुरंदरे या ठिकाणी आलेले आहेत. गुणेशदादांचं अश्व प्रशिक्षण केंद्र हे महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहे. अनेक नामवंत विद्यार्थी आहेत त्यांचे. गुणेशदादा आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत माननीय दिग्पालदादा लांजेकरांच्या हस्ते हे स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी पुढचा सन्मान हा तुमचे आमचे सर्वांचे लाडके. त्याआधी मला सांगायला आवडेल की ज्या पुस्तकामधून अवघा महाराष्ट्र छत्रपतींबद्दल जाणतो ते बाबासाहेब पुरंदरांचं शिवछत्रपती राजा शिवछत्रपती हे पुस्तक, हा ग्रंथ आणि अशी अनेक प्रकाशनं ज्यातनं इतिहास आपल्यापर्यंत पोहोचला ते सगळं प्रकाशन हे अमृतसर सांभाळतात आणि आपल्यापर्यंत पोहोचवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढचं की गुणेशदादा, आत्ता आपण अश्व आणि इतिहास हा वेगळा कधीच करू शकत नाही, घोडे आणि इतिहास कधी वेगळा करू शकत नाही. तर हे जे प्रशिक्षण आहे या प्रशिक्षणापुरतं न थांबता आत्ता त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर सारंगखेडा इथे जी मोठी टुर्नामेंट झाली त्याच्यामध्ये 45हून अधिक मेडल्स आपल्या या दिग्विजय हॉर्स रायडिंग क्लबने मिळवलेली आहेत. आणि अतिशय लहान वयापासून मोठ्या वयापर्यंत प्रशिक्षण इथे चालतं आणि खूप मोठ्या प्रमाणावर अश्वांच्या मार्फत संस्कृती टिकवण्याचं काम दिग्विजय प्रतिष्ठान करत आहे. मी गुणेशदादांना, अमृतसरांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी इथे यायची आम्हाला परवानगी दिली. धन्यवाद सर. आणि यानंतर तुमचे आमचे सर्वांचे लाडके आणि आग्रा या विषयाशी सध्या संलग्न असलेले महाराष्ट्राचे लाडके दुर्गवीर मारुती आबा गोळे. मारुती आबांना मी विनंती करतो त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. मारुती आबांच्या कर्तृत्वाचा या ठिकाणी उल्लेख करायचा झाला तर जगभरातील 1500पेक्षा जास्त किल्ले त्यांनी त्या ठिकाणी पदाक्रांत केलेले आहेत. गरुड झेप मोहीम जी महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे त्या गरुड झेप मोहिमेचे संस्थापक अध्यक्ष मारुती आबा गोळे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा मोहिमेचं स्मरण म्हणून आग्रा ते राजगड पायी चालत आणि दौडत अशा पद्धतीची ज्योत आणण्याची मोहिमेची सुरुवात आबांनी केली. आज गरुड झेप मोहीम ही देशाचा गौरव बनलेली आहे असे मारुतीराव गोळे या ठिकाणी येत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पायदळातले सेनानी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या चारही छत्रपतींबरोबर ज्यांची कारकीर्द गाजली असे सरनोबत पिलाजीराव गोळे यांचे ते वंशज आहेत. आणि मारुती आबांचा सन्मान या ठिकाणी गरुड झेप मोहीम आणि एकंदरीत या आग्रा प्रकरणाशी असलेली सर्व उदात्त कार्य याबद्दल आदरणीय छतवानी साहेबांना विनंती आहे की त्यांनी त्या ठिकाणी मारुतीराव गोळे साहेबांना सन्मानित करावं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की. यानंतर या पृथ्वी तलावर एक नाव असं आहे की ज्याची जय म्हणायला शिकवावं लागत नाही. त्यामुळे आपण पुण्यात कार्यक्रम करतोय आणि शिवसृष्टीत कार्यक्रम करतोय असं आम्हालाही वाटू द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आता आलं. जय भवानी. आणि यानंतर छत्रपती शिवरायांच्या सोबत त्यांच्या शब्दावरती प्राणार्पण, योगदान, बलिदान करणारी सर्व पायदळ घोडदळातली माणसं, आपले सर्व शूर शिलेदार त्यांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा वारसा घेऊन आजच्या पिढीमध्ये आपल्याला त्यांचा वंश सांगणारे 12 मावळची
या ठिकाणी आमची सर्व टीम शिवराज अष्टकाच्या पाठीशी खंदे शिलेदार थांबलेले आहेत, जे आमच्या 12 मावळातले नरवीर शूर योद्धे सारे आणि त्यांचे वंशज. 12 मावळाच्या टीमला आमची अशी विनंती राहील की त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. मी नावं घेतो. कान्होजीराव जेधे यांचे वंशज माननीय श्री इंद्रजीतराव जेधे, आदरणीय या बाळासाहेब सणस सरदारांचे वंशज. यानंतर येसाजीराव कंक यांचे वंशज माननीय रवींद्रजी कंक. यानंतर हिरोजी इंदलकरांचे वंशज माननीय जी श्रीनिवास इंदलकर. यानंतर सत्यशील राजे दाभाडे सरदारांचे वंशज. यानंतर गोरखराव करंजावणे सरदारांचे वंशज उत्तमराव मांढरे आणि खुटवड सरदार यांचे वंशज गणेशराव खुटवड. स्वराज्याच्या शिलेदारांचं रक्त ज्यांच्या अंगामध्ये सळसळत आहे अशी सारी आपली 12 मावळची टीम. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साऱ्यांचं स्वागत करूया. ज्यांच्या पराक्रमाची गाथा आपण पडद्यावरती पाहतो, जय जयकार करतो, त्या साऱ्यांचे कर्तृत्वाचे वारसदार या ठिकाणी व्यासपीठावरती येत आहेत. रणपती शिवराय स्वारी आग्रा, शिवराज अष्टकातलं 6वं पुष्प या टीमच्या वतीने त्यांना मी सन्मानित करण्याची विनंती या ठिकाणी आदरणीय मुरलीधर छतवानी साहेबांना करतोय. 12 मावळच्या टीमला त्यांनी सन्मानित करावं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, कान्होजीराव जेधे की, येसाजीराव कंक की, हर हर. आग्रा मोहीम ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एक अतिशय अवघड मोहीम होती, पण तितकीच अवघड होती हा सिनेमा बनवण्यासाठी. आणि हा सिनेमा बनवण्यासाठी लागणारा रिसर्च, ते त्यासाठीची सर्व कौशल्य ही या ठिकाणी हे शिवधनुष्य अत्यंत लिलया पेलणारे कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शन करणारे आमचे माननीय दिग्पाल दादा लांजेकर यांनी पेलली. आणि छत्रपती शिवरायांच्या या स्वारीमधलं सिनेमामध्ये दिसणारे अनेक विद्रूप पैलू हे महाराष्ट्राच्या समोर नव्याने येणार आहेत. आणि ते आपल्याला 30 जानेवारी रोजी सगळ्यांना सिनेमा बघता येईल. हा सिनेमा प्रदर्शित होईल. आता या लक्षात आलं का सौरभ काय बोलला ते? नाही लक्षात आलं? छत्रपतींनी शिकवलेली एक गोष्ट आम्ही करतोय की 19 फेब्रुवारीला आपण हा चित्रपट प्रदर्शित करणार होतो, तो आता 30 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि प्रेक्षकांनी जे खूप प्रेम दाखवलं आणि खूप आग्रह केला. आणि 2 वर्ष झाली 2 वर्ष झाली अष्टकातला सिनेमा येत नाहीये. 2 वर्ष झाली तुम्ही काय करताय, तुम्ही काम करता का नाही असं त्यांनी विचारलं. आणि म्हणून 30 जानेवारीला म्हणजे आपण प्रिपोन करतो आहोत चित्रपट आणि अलीकडे प्रदर्शित करतो. 30 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे सगळ्यांसाठी, सगळ्यांच्या प्रेमासाठी. शिवराज अष्टकच्या टीमचं वैशिष्ट्यच आहे की केवळ सिनेमा न करता शिवछत्रपतींनी शिकवलेली सर्व मूल्ये आत्मसात करणं, अंगीकारणं. आणि त्यामुळेच आता यानंतर हा अत्यंत अभ्यासपूर्ण, रंजकता आणि सर्व समावेशक वैशिष्ट्य असणारा सिनेमा या ठिकाणी येणार आहे. तर मी या ठिकाणी पुढील कार्यक्रमाची आपण सगळेजण आतुरतेनं वाट पाहत आहोत. पुढील कार्यक्रम या ठिकाणी चालू करावा अशी विनंती करतो. भैरवनाथ तरुण मंडळ ढोल पथक आहे, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना वानवंदना देण्यासाठी सुरुवात करावी. आपलं वादन सुरू करावं. कृपया मध्ये चालू नका, मध्ये चालू नका. कोणी सांगा तिकडे कोणी चालू नये त्या ठिकाणाहून
कार्यक्रमामध्ये अश्व येणार आहेत, मधून कोणीही चालू नाहीये. सर्वांना विनंती आहे, मधून कोणीही चालू नाहीये. चढ़ी सारजा शिवाजी चिंतन चलत है भूषण भनत नाद बिहादन गारन नदी नद मद गै रन के रलत है ऐल पैल खैल मैल खलक में गैल गैल गजब की ठैल पैल सैल उसलत है तारा सो तरनी धुनी धारा में लगत जिम धारा धारा पारा पारा वारियो हलत है भूषण भनत भाग्य काशीपति विश्वनाथ और कौन गिनती में भूली गई भवकी शिवराज तेरे त्रास दिल्ली भई भूकंप थर 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 कापती है विलायती अरब की काशी होगी कला जाती मथुरा मस्जिद बनती अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी, सुन्नत होती सबकी, सुन्नत होती सबकी. प्रतिनिधि साचारा निसाचारी हूँ मिली मिली आपस में गावत बधाई है भैरव भूत भूतधरी भूतरा भयंकर से जुत्त जुत्त जोगिनी जमाती चोरी आई है किलकी कर कुतूहल करती काली डिमक डिमक डमरू दिगंबर बजाई है शिव पूछे शिव को समाजू आजू कहा चली काहू पे शिवानर से भ्रुकुटी चढ़ाई है तिरकड़ तक धा तिरकड़ धा तिरकड़ तक तिरकड़ तक धा तिरकड़ धा तिरकड़ तक धा तिरकड़ धा तिरकड़ तक धा तिरकड़ धा किन्ने खंड खंडते प्रचंड बल बंड वीर मंडल मही के आरि खंडन भुलाने लेने दंडे चंडे मंडे मुख रंजक हेरत निशाने वहां कहां न ठहराने गए भूषण भनत नव खंड मही मंडल में अरे जहां जहां दिखे वहां शिवा के निशाने हैं, शिवा के निशाने हैं, शिवा के निशाने हैं. इंद्रजिमी जम्ब पर बाणवसु वंब पर रावण स्तंभ पर रघुकुल राज है पवन बारी बाह पर संबुरति नाह पर जो सहस बाह पर राम दिजराज है दावाद्रुम दंड पर चीता मृग झंड पर भूषण भी तुंड पर जैसे मृगराज है तेज तमा अंश पर कालिजी कंस पर क्यों जवांश पर क्यों नहीं जवांश पर क्यों नहीं जवांश पर महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलातौस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमन महाराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की ओ पार्वती बताए हरा 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 जय भवानी जय भवानी. या ठिकाणी रणपती शिवराय स्वारी आग्रा या सिनेमामध्ये मुख्य भूमिका या ठिकाणी आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची जे साकारणार आहे अभिजित श्वेतचंद्र हा आपला लाडका उमदा शिलेदार इथून पुढे छत्रपतींच्या टाळ्यांच्या आशीर्वादाचा गजरात. पात्र ठरलेला आहे. छत्रपतींचा आशीर्वाद त्याला लाभलेला आहे आणि इथून पुढे श्री शिवराज अष्टकातली सर्वात मोठी सर्वात महत्वाची आणि आपल्या जगण्याचा पाया असलेली भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिजित आशीर्वादित झालेला आहे. मला सगळ्यांना अभिजित एक श्वेतचंद्र गंमत सांगावीशी वाटते की शिवराज अष्टकात छत्रपती शिवाजी महाराज कोण असा ज्यावेळी महाराष्ट्राला प्रश्न पडलेला होता त्यावेळी हा प्रश्न सोडवण्याचं काम रायगडानं केलेलं आहे. राजधानी रायगड जिल्ह्यातला हा आमचा मावळा आहे अलिबाग मधला. अभिजित हा रायगड जिल्ह्यातला आहे आणि रायगड मधला हा आशीर्वाद आम्हाला मिळालेला त्यामुळे आहे.
रायगड हा स्वराज्याला कायम दिशा देतो आणि जे शुद्ध भावनेनं काम करतात त्यांना आशीर्वादही देतो. आजपर्यंतचा इतिहास आहे आणि तो अभिनिश्चय रूपाने आपल्या समोर इथे थांबलेला आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आणि या चित्रपटातलं पहिलं गाणं, पहिलं गीत ज्याची महाराष्ट्र वाट बघतोय ते आता सादर होत आहे. कृपया मध्ये चालू नका, मध्ये चालू नका. कोणी सांगा तिकडे मधून कोणी चालू नये. त्या ठिकाणाहून कार्यक्रमामधील अश्व येणार आहे. मधून कोणीही चालू नये. सर्वांना विनंती आहे, मधून कोणीही चालू नये. मध्ये चालू नका. कोणी सांगा तिकडे मधून कोणीही चालू नये. त्या ठिकाणाहून कार्यक्रमामधील अश्व येणार आहे. मधून कोणीही चालू नये. सर्वांना विनंती आहे, मधून कोणीही चालू नये. मध्ये चालू नका. कोणी सांगा तिकडे मधून कोणीही चालू नये. त्या ठिकाणाहून कार्यक्रमामधील अश्व येणार आहे. मधून कोणीही चालू नये. सर्वांना विनंती आहे, मधून कोणीही चालू नये.
योगेश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मशास्त्र पंडित रणधुरंधर मुघल संवारक शिवपुत्र धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की नमः पार्वती पते शिव हर 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 भवानी धन्यवाद सूरजराव, धन्यवाद. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. वारकरी संप्रदायामध्ये एक अभंग आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण. शिवराज अष्टकांचा जे सत्य संकल्प मांडलेला आहे त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येऊ नये अशी नारायणाची पांडुरंगाची त्या ठिकाणी मनापासून इच्छा होती. त्यामुळे पांडुरंगाचाच अभिनय ज्याच्या वाट्याला आला त्याच अभिनयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला बघायला मिळत आहेत. हा एक विशेष योगायोग आहे. त्यानंतर या सिनेमामध्ये ज्यांच्या ज्यांच्या भूमिका आहेत, आदरणीय मृणालताई कुलकर्णी, पुनीतजी इस्सार, आदरणीय अजयजी पुरकर, आदरणीय समीरजी धर्माधिकारी, आदरणीय दिग्पालजी लांजेकर, आदरणीय प्रसन्नजी केतकर, आदरणीय ऋषीजी सक्सेना, आदरणीय सचिनजी देशपांडे, आदरणीय निखिलजी राऊत, आदरणीय योगेशजी सोमण, माननीय स्मिता शेवाळेताई आणि नुपूर दैठणकर आणि अभिजित श्वेतचंद्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये रणपती शिवराय, स्वारी आग्रा, शिवराज अष्टकातील 6वे पुष्प. सर्व कलाकारांना विनंती की त्यांनी मंचावर यावं. सर्व मान्यवर कलाकारांना विनंती, रणपती शिवरायाच्या सर्व मान्यवर कलाकारांना विनंती की त्यांनी मंचावर यावं. त्याचबरोबर पॅनोरामा म्युझिक, पॅनोरामा स्टुडिओ आणि मुगाफी अर्जुन मोगरे यांना विनंती की त्यांनी मंचावरती यावं. सर्व कलाकारांनी कृपया, सर्व मान्यवर कलाकारांनी, अभ्यंग कोळेकर इथे आहेत, नुपूर दैठणकर आहेत, आशुतोष वाडेकर आहेत, सचिनजी देशपांडे आहेत. नव्या दमाचा बरं का रवी कंकर आपणासाठी नव्या दमाचा मागील वर्षीचा पुणेश्री असलेला प्रशांत इंगळे आमचा यशाची कंका आहे. निखिल राऊत आहेत आपल्याबरोबर. मी निखिलकडे माईक देतो. सर्व कलाकारांच्या वतीने निखिल, सचिनदादा बोलतील. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, मागे लपू नका, यांना तुम्ही ओळखता, अवधूत गांधी, ज्यांच्या आवाजात हे जबरदस्त गाणं आता आपण ऐकलं. या पुढे या. माऊलींचा आशीर्वाद घ्यायला संपूर्ण भारतातनं लोक येतात, परंतु तो आशीर्वाद ज्यांच्या घरामध्ये सातत्यानं झिरपत असतो असं अधिष्ठान असलेले अवधूतजी गांधी आहेत. आवाजातनं ते कारुण्य आणि सर्व प्रकार आपल्याला मिळतात. महाराष्ट्राला वेळ लावणारा आवाज आदरणीय अवधूतजी गांधी साहेब, आणि ते आमचे हबप असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शिवराज अष्टकातलं 6वं पुष्प, रणपती शिवराय स्वारी आग्रा या आपल्या सगळ्यांच्या चित्रपटाचा आज सगळ्यात मोठा सोहळा जो आपण तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत साजरा करतोय आणि अतिशय आनंद होतोय. आमचा मित्र अभिजित श्वेतचंद्र, अतिशय उमदा कलाकार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर आम्ही सगळे कलाकार या चित्रपटातून आमच्या मित्र दिग्पाल लांजेकर याच्या प्रेमाखातर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमाखातर
या शिवराज अष्टकाचा आम्ही सगळे सहभाग आहोत. खरं आम्ही स्वतःला भाग्यशाली समजतो की शिवराज अष्टकाचा आम्ही भाग होऊ शकलो. कारण कधीतरी आपण मावळा व्हावं अशी मनोमन इच्छा असते, ती या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होते. यापैकी काही जण मराठ्यांच्या भूमिकेमध्ये आहेत, काही जण मुघलांच्या भूमिकेत जरी असले तरी सुद्धा मनातून ते सगळेच शिवभक्त आहेत, छत्रपतींचे भक्त आहेत. आणि शिवराज अष्टक जसं आम्ही म्हणतो की एक मिशन आहे, हे मिशन समजूनच आम्ही सगळे याचा भाग असतो. आणि आज खूप आनंद होतोय. या चित्रपटातलं पहिलं गाणं सुद्धा तुमच्यासमोर आम्ही सादर केलं, ज्याचे संगीतकार आहेत अवधूतजी गांधी. मी त्यांना विनंती करतो की आत्ता गाण्याचा वन्समोर सगळ्या प्रेक्षकांकडून तिथून आग्रह झालाच होता, तर त्यांनी 2 शब्द आपल्या सगळ्यांसमोर गाऊन सादर करावे. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे लाडके लेखक, दिग्दर्शक, गीतकार, अभिनेता, निर्माता दिग्पालदादा लांजेकर यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी तो विश्वास माझ्यावरती टाकला. आणि जे हातून कार्य घडते ती माऊलींची कृपा आहे, छत्रपती शिवरायांची कृपा आहे. आम्ही सगळेच जण म्हणतो की हा एक शिवयज्ञ आहे आणि हा शिवयज्ञ धगधगता ठेवण्याचं काम दिग्पालदादा लांजेकरांच्या माध्यमातून प्रत्येक हिंदू मनामध्ये हॅलो अजून गाणं म्हणायचं आहे मला. तर प्रत्येक मराठी हिंदू मनामध्ये चेतवण्याचं कार्य हे घडते, ही पूर्व सुकृत आहे सगळ्यांचं. आणि हे गाणं जे आहे त्यांचं दिग्पालदादांची जी ख्याती आहे की काही क्षणामध्ये गाणं असं कोणीतरी कानात सांगतं आणि असं लिहितात, तसंच ही सगळी गाणी दिग्पालदादांनी काही क्षणामध्ये लिहिलेली आहेत. महारुद्र शिवराय असेल आणि अजून खूप छान छान गाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. तर त्यातल्याच 2 ओळी तुमच्यासमोर सादर करतो. महारुद्र शिवराय शिवरुद्र शिवराय शक्तिरुद्र शिवराय शिवराय हे महाकाल शिवराय संहारक शिवराय रणपती जगमधी शिवराय हे. धन्यवाद. नो फिल्टर नो ऑटो ट्युनर. मी विराजसला विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. एक महत्त्वाची भूमिका तो याच्यात साकारतोय, त्यांनी भूमिकेबद्दल आणि एकूण अनुभवाबद्दल बोलावं. नमस्कार. अगदी म्हणजे आम्ही कधीपासून हेच डिस्कस करत होतो की शिवराज अष्टक सुरू झाल्यापासूनच आमच्यातले किती चेहरे अगदी पहिल्या फिल्मपासून सगळ्यांना बघायला मिळत आहेत. त्यामुळे खरंच एक कुटुंब बनत चाललेलं आहे. आता अष्टकाचं आपलं 6वं पुष्प इथपर्यंत आलो आहोत. पहिल्या दोन्ही चित्रपटांचं मी सबटायटलिंग करायचो, त्यामुळे थोडासा माझा सहभाग होता या चित्रपटात. आणि सुभेदारपासून मी पडद्यावरही दिसायला लागलो आहे. मी हिरोजी फर्जंद हे ह्या अख्ख्या आग्रा प्रकरणातलं महत्त्वपूर्ण आणि अतिशय छोटंसं पण मुलाचं काम केलेल्या पात्र हे मला साकारायची आज संधी मिळाली आहे. आणि ज्यांना इतिहास माहीत आहे, ज्यांना इतिहास आवडतो त्यांना अंदाज असेल मी काय बोलतो आहे. आणि खूपच मजा आली. खरोखर आमचं सगळं शूटिंग हे एकाच बंदिस्त खोलीत होत होतं, कारण महाराज अनेक दिवस तिथे आग्र्यात अडकून राहिले होते. त्यामुळे त्यांना तेव्हा काय वाटलं असेल हे थोडासा आम्हाला अनुभव येत होता. आणि त्यामुळे ते शूटिंग संपवून तो शिवधनुष्य पेलून तिथून बाहेर पडल्यावर खरंच तिथून बाहेर सुटका झाल्यासारखं नाही वाटलं, पण एक खूप वेगळा अनुभव मिळाला. आणि तुमच्यासारखंच मी हा चित्रपट बघण्यासाठी खूप उत्सुक आहे, कारण या चित्रपटाचा भाग मी यंदा आहे, पण त्याआधी अख्ख्या अष्टकाचा मी फॅन आहे. त्यामुळे मला तो चित्रपट बघायचा आहे खरंच मला. मुघल पार्टी तशी आज उपस्थित राहू शकली नाही, त्यामुळे परंतु मुघलांमध्ये राहून मराठ्यांना मदत करणारं एक पात्र आपल्याकडे आहे. मी स्वतः दिग्दर्शक असलेल्या अभ्यंगाला विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. धन्यवाद. सर्वप्रथम सगळ्या मीडियातल्या मित्रांना नमस्कार, सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. आणि काय सुंदर वेळेवर फटाकेही वाजत आहेत. खूप आनंद होतो आहे मला, कारण माझी आयुष्यातली ही पहिली ऐतिहासिक फिल्म आहे. अभिनेता म्हणून मी मोजक्याच फिल्म केल्यात, पण गुलाबीनंतरची ही फिल्म आणि त्यात ऐतिहासिक सिनेमा आणि त्यात तो दिग्पालचा सिनेमा, त्यामुळे तो खूपच स्पेशल होता. माझ्या भूमिकेविषयी मी सांगणं कितपत पॉसिबल आहे मला माहीत नाही आहे. ते थोडंसं सरप्राईज आहे, तर ते सरप्राईज राहू देत काही दिवसांसाठी. ते कदाचित थोड्या दिवसात तुमच्या समोर येईलच. पण या संपूर्ण टीमबरोबर 30 जानेवारीचं एक्झॅक्टली
या संपूर्ण टीमबरोबरच काम करण्याचा माझा अनुभव फार दांडगा होता, कारण प्रोडक्शन काय असतं आणि हे अशा इतक्या उत्तम पद्धतीने कसं पार पाडावं हे मला वाटतं दिग्पाल आणि पॅनोरामा या दोघांकडूनही शिकावं. आणि त्याबद्दल मी दोन्ही टीम्स खूप कौतुक करू इच्छितो. आणि आय एम शुअर की तुम्हाला सगळ्यांना हा चित्रपट नक्की आवडेल. याच्यात कलाकारांची फौज आहे. सगळे कलाकार खूप छान महत्त्वाच्या छोट्या मोठ्या भूमिकांमध्ये आहेत. सो डेफिनेटली तुम्हाला तो नक्की आवडेल. आणि 6वा पिक्चर असल्यामुळे आणि त्यात आग्र्यातला असल्यामुळे तो अजून जास्त महत्त्वाचा आहे हे मला सांगायला आवडेल. सो धन्यवाद आणि आपण भेटूया लवकरच. सिनेमा स्वराज्य ज्यासाठी निर्माण झालं खरं तर नारी सुरक्षेसाठी, आणि नारी शक्ती आमच्या सिनेमामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जरी नसली तरी जे असतात ते फार भक्कम आणि ताकदवान अशा पात्रांसाठी कलाकार येतात. मी नुपूर आणि स्मिताला विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलू. नमस्कार. आदरणीय रंगमंच, सगळेच कलाकार आहेत आणि समोरचे सुद्धा तेवढेच ताकदीचे आहेत सगळे लोक. सगळ्यांना नमस्कार. आज खूप आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी. मला असं वाटतंय आज अभिजित श्वेतचंद्र हा माझ्याबरोबर साधारण ही 5वी फिल्म आहे आम्ही एकत्र करतोय. आणि मनापासून आनंद होतो ह्या गोष्टीचा की दिग्पाल दादाने हे विजन त्याच्या डोळ्यासमोर होतं की ही जोडी पुन्हा यावी किंवा पुन्हा अशा प्रकारे आम्ही एकत्र काम करावं. मला आठवत आहेत आमचे पहिले दिवस जेव्हा बाजी हिरा आम्ही एकत्र करायचो, त्यानंतर विठ्ठल रखुमाईसुद्धा करायचो, आणि आता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई अशा भूमिका आम्ही पुन्हा एकत्र करतो आहोत. तो काळ पुन्हा एकदा आम्हाला जगायला मिळतोय, त्याबद्दल मी दिग्पाल दादाचे मनापासून आभार मानते. आणि हा दिवस आज आम्हाला तुमच्या सगळ्यांमुळे बघायला मिळतोय. ह्या सगळ्या क्षणाचे आपण एकत्र साक्षीदार होतोय, त्यामुळे खूप छान वाटतंय आणि हा भाग्याचा दिवस आहे असं वाटतं. नमस्कार. जय शिवराय. दिग्पाल लांजेकरांचा पहिला चित्रपट फरजंद आला, त्यानंतर फत्ते शिकस्त आला, आणि मला असं वाटत होतं की मी या चित्रपटांमध्ये का नाही आहे. आणि फायनली मला सुभेदारमध्ये विचारलं गेलं आणि मी एक सुंदर पात्र साकारलं. आणि त्यानंतर मी शिवराज अष्टकाचा भाग झाले. मला या शिवराज अष्टकाचा भाग होताना अतिशय आनंद होतोय. आता हे 6वं पुष्प तुमच्या समोर येतं आहे. मला असं वाटतं की दिग्दर्शकामध्ये महाराजांचे सगळे गुण आहेत असं मी म्हणेन. कारण सगळ्या अडचणींवर मात करून आणि प्रत्येक वेळेला महाराजांची शिकवण ही अंगीकारून त्यांनी प्रत्येक गोष्ट शूटिंग दरम्यान, शूटिंग नंतरसुद्धा जी केली आहे. तर मला असं वाटतं की कलाकार म्हणून तर आम्ही तिथे शिकतच असतो, पण आयुष्यामध्ये आपण जिद्द कशी ठेवायची आणि पुढे कसं जायचं हे आमच्या मित्र दिग्दर्शकाकडून शिकायला मिळतं, दिग्पाल लांजेकरांकडून. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर महाराजांच्या भूमिकेत कोण असणार अशी इतकी विचारणा होत होती, आणि आग्रा आम्हाला कधी बघायला मिळणार आहे असं विचारलं जात होतं. आणि आज सगळ्यांसमोर तुमचा आवडता अभिनेता अभिजित श्वेतचंद्र हा महाराजांची भूमिका साकारतो आहे. आणि आपण 30 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित करतो आहोत. ही सगळी घोषणा करताना या कार्यक्रमात सहभागी होताना मला खूप आनंद होतोय. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच. तुम्ही आता शिवराज अष्टकाचा भाग आहात. ही संपूर्ण मीडिया ही कायम आमच्याबरोबर असते. प्रत्येक वेळेला त्यांना भेटताना तेवढाच आनंद होतो. तर तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. आणि नेहमी आशीर्वाद असतात. जेवढं प्रेम करतात त्यापेक्षा जरा जास्त प्रेम यावेळेला दाखवा. धन्यवाद. जय शिवराय सर्वांना. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचं. तुम्ही आज इतक्या प्रेमाने इथे आलेला आहात. शिवराज अष्टक, मी काय दिग्पाल काय आम्ही सगळेच टीम म्हणून असं काय म्हणतो की आता शिवराज अष्टक आमचं राहिलेलं नाही आहे, ते सगळ्या महाराष्ट्राचं झालेलं आहे. सगळ्या माध्यमकर्मींचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आज मुद्दाम तुम्ही हा इव्हेंट कव्हर करण्यासाठी इकडे आलात. आणि मला माहिती आहे की तुम्ही नुसते माध्यमकर्मी म्हणून नाही आलेलात, तुम्हीसुद्धा या शिवराज अष्टकाशी नक्कीच पहिल्या चित्रपटापासून जोडले गेलेले आहात, म्हणून तुम्ही आज इथे आलेला आहात, प्रेमाने आलेला आहात. त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. अष्टक, शिवराज अष्टक
हे अष्टक आता मी आत्ता म्हटलं तसं की ते महाराष्ट्राचं झालेलं आहे, किंबहुना ते भारताच्या बाहेर देखील गेलेलं आहे. कारण की आम्हाला अनेक मेसेजेस आणि फोन्स जे येत असतात देशाच्या बाहेरनं, ते मुद्दामून हा शब्दप्रयोग वापरतात. श्री शिवराज अष्टकातली पुढची मोहीम काय असेल, पुढचा चित्रपट काय असेल. आणि अनेकांनी आम्हाला मुद्दामून सांगितलं होतं की आम्हाला तुमच्या टीमकडनं स्वारी आग्रा हे बघायचंच आहे. त्यामुळे हा मुद्दा उपस्थित झाला होता की मधल्या काही काळानंतर की कोण आता महाराज साकारणार. त्याचं उत्तर आज तुम्हाला मिळालेलं आहे. अवघ्या महाराष्ट्रापर्यंत आणि महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर तुम्ही लोक ते अत्यंत उत्तमरित्या पोचवालच याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. पण आम्ही अजूनही सगळेजण मानतो की रायगडावरती न्याय होतो बरं का. अनेक लोक आहेत ज्यांना जे समाजासाठी काम करू इच्छितात, जे चांगलं काम करू इच्छितात, त्यांच्या वाटेत काटे पसरवणारे अनेक लोक असतात. ती सगळ्यांच्याच नशिबी असतात. चांगलं काम करणारे टीमच्या नशिबी तर असतातच. तर त्या सगळ्यांना हे उत्तर आहे की महाराज हे आजही आहेत, पुढेही राहणारच आहेत. त्यामुळे म्हणून मी म्हटलं पहिलं वाक्य की रायगडावरती अजूनही न्याय होतो बरं का. कोणीही या गैरसमजात राहू नये की हे काम बंद पडू शकतं, बंद पाडू शकतो, असं काही होत नाही. आम्ही खंबीरपणे इथं उभे आहोत आणि करायचे प्रयत्न तर अजूनही करा. आज तुमच्या माध्यमातून सांगतोय मी, फक्त नावं घेत नाहीये एवढंच आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. खूप प्रेमाने तुम्ही आलेला आहात आणि मी खात्री देतो तुम्हाला हा चित्रपट तुम्हाला आपल्याला खरं तर आग्र्याची जी कथा आहे, आग्र्याची स्वारी आहे, त्याबद्दल आपल्याला धड्यांमधनं एवढं शिकवलं गेलं की महाराज पेटाऱ्यात बसून पळाले. पण तेव्हाचं सगळं राजकारण काय झालं ते प्रत्येक लहान मुलांनी अनुभवावं आणि आपले महाराज किती मोठे होते, कुठल्या कुठल्या पातळींवरती विचार केला गेला आणि किती आत खोलात घुसून प्लॅनिंग केलं गेलं याचं उत्तम उदाहरण स्वारी आग्रा आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा जे पालक इथे आलेले आहेत सगळ्या छोट्या मुलांना घेऊन खूप खूप धन्यवाद. पण तुमच्या सगळ्या मुलांना हा चित्रपट दाखवा आणि अवघ्या महाराष्ट्रातच नाही देशाच्या बाहेर हा चित्रपट हिट झाला पाहिजे आणि तो होणार आहे. कारण की मी म्हटलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आमच्या टीमवर आहे याची मला 100% खात्री आहे. खूप खूप धन्यवाद. हर हर. ह्या सिनेमाचं एक वेगळेपण असं सांगता येईल की याचं संहिता लिहिण्यापासून खूप काम केलं गेलं याच्यावर आणि यासाठी मुगाफी जी दुसरी निर्मिती संस्था आहे त्यांनी जे सॉफ्टवेअर AIच्या माध्यमातून तयार केलं आहे त्याची मदत घेतली गेली आणि ती स्क्रिप्ट ही विश्लेषित केली गेली अधिकाधिक निर्दोष होण्यासाठी. आणि त्या सगळ्यावरती काम करणारे आमचे क्रिएटिव्ह हेड अर्जुन मोगरे यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. जय शिवराय. एक निर्मिती संस्था म्हणून मुगाफीचं हे सौभाग्य आहे की अष्टकातलं एक चित्रपट आपल्याला करायला मिळालं, ते सुद्धा स्वारी आग्रा. अर्थातच दिग्पाल एक अभिनेता म्हणून, एक असिस्टंट डिरेक्टर म्हणून, एक लेखक म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून अनेक भूमिकेत मी त्याला बघितलं आहे अनेक वर्ष. आणि आज योगायोग हा आहे की 11 वर्षांनंतर आपण सगळे शिवसृष्टीला आहोत आणि एकत्र काम करायचं, एक मित्र म्हणून एकत्र काम करायचं आज सौभाग्य आम्हाला परत मिळालं खूप वर्षानंतर. 30 जानेवारीला चित्रपट लोकार्पण आहे त्याचं आणि खूप आतुरतेने आम्ही वाट पाहतो की तुम्ही तुम्ही सगळे जाऊन बघा सिनेमात. आणि हर हर महादेव. काही सत्कार महत्त्वाचे आहेत ते नाही झाले तर कार्यक्रम अर्धवट राहील. एक म्हणजे जेव्हा चित्रपट घडत असतो तेव्हा त्यामागे 2 महत्त्वाची माणसं काम करतात. ते असतात कार्यकारी निर्माते आणि निर्मिती प्रमुख. तर आपल्या दोघांनाही मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. केतकी गद्रे अभ्यंकर आणि शुभम गायकवाड या दोघांनी मंचावर यावं आणि अजय दादा आणि मुरली सरांना मी विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा.
त्याचबरोबर हा सगळा जेव्हा कार्यक्रम घडत असतो त्यावेळी एक कोणीतरी खमका माणूस बरोबर लागतो, एक खमकी व्यक्ती बरोबर लागते, ज्याला सगळे घाबरतात पण आणि ज्याचं सगळे ऐकतात पण. मग मी प्रिया मॅडमना मंचावर येण्याची विनंती करतो. त्यांचा सन्मान अजय दादांनी करावा आमच्या टीमच्या कडनं, असं मला वाटतं. प्रिया मॅडम. या संपूर्ण चित्रपटाच्या मार्केटिंग प्रमुख म्हणून काम करत आहेत. संपूर्ण स्ट्रॅटेजी प्रिया मॅडम आणि आमचे गणेश गारगोटे सर या दोघांच्या मार्फत आखली जाते आहे. मी त्यांनी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. याचबरोबर 2 महत्त्वाची नावं आहेत. ती म्हणजे निखिल लांजेकर, माझा धाकटा भाऊ, ज्याच्यामुळे गाणं दणकून वाजलं आणि सिनेमा पण दणकून वाजणार आहे. आणि या गाण्याचा अरेंजर मयूर राऊत. याच्या पुढे महत्त्वाचा भाग आमचे जे सगळे खंदशिलेदार आहेत, 40 जण जे फर्जनपासून आमचा सिनेमा उभा करतात, त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी सागर जाधव, आनंददादा यांना वरती बोलवतो. स्मिता आणि नुपूर यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान करावा. बाकी सगळ्यांनी खाली या. सगळे आपले मावळे समोर या मंचाच्या. पटकन या पळत, नाही तर फोटो नाही निघणार. ही मुलं फर्जनपासून आपल्याबरोबर आहेत आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता मला संवाद मिळेल, माझा क्लोजअप लागेल, कुठलीही अपेक्षा न ठेवता ही मुलं गेली 7-8 वर्ष केवळ शिवराज अष्टक घडावं म्हणून झटत असतात. वर्षभर आपला व्यवसाय सांभाळून 2 महिने चित्रीकरणासाठी देत असतात. सागर शिंदे आणि विनय शिंदे आपले एडिटर्स. आलेत का? मी निखिलला विनंती करतो की सागरचा सन्मान करावा. इकडं आहे मागे. आणि यानंतर जो दणकेबाज सुंदर डान्स जे नृत्य आपण पाहिलं तो आमचा सांगलीचा सुमित साळुंके, त्याची अकॅडमी. या सगळी मुलं पटकन पुढे या. बाकी सगळे पुढे या. सुमित आणि अनुराधावर या. स्मिताला विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा. अनुराधावर ये. पटकन एक फोटो घेऊया. छान. काय जमतंय का? यानंतर आमचे रंगभूषाकार अतुल मस्के. आणि वेशभूषाकार रोहिणी, जे सतत आमच्या मागे उभे असतात. अशा सर्व संघटना, त्यांचे पदाधिकारी आणि शिवसृष्टीचे सगळे कर्मचारी आणि त्यांचे अधिकारी, या सगळ्यांचे मी आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या माध्यमकर्मींचे, पत्रकारांचे आणि उपस्थित माझ्या सर्व हितचिंतकांचे आभार मानतो. आणि
त्यानंतर आम्ही आता खालती येतो आहे. तुम्हाला फोटो अधिक चांगले मिळावे म्हणून सर्व कलाकार खाली येतील, ते तुम्हाला फोटो देतील आणि त्यानंतर सर्व कलाकार मागच्या हॉलमध्ये आपल्याला गप्पा मारण्यासाठी उपस्थित असतील. जरूर आपण त्यांना भेटूया. आणि हा जो फोटो होणार आहे हा माध्यमांसाठी होणार आहे. मी सर्व कलाकारांना विनंती करतो की आपण मध्ये जाऊन उभं राहावं आणि